नमस्कार मंडळी, राम राम। तर आपल्याच गावाची पेरणी करायची आहे, त्याचा ट्रॅक्टर आलेला आहे। तर भरपूर जणांनी मागच्या वर्षी वेदिका K9चं बियाणे आपण आपल्याला मागितलं होतं कॉन्टॅक्ट करून। 3 वर्षापासून आपण वेदिका K9चं हे पीक घेत आलोय, पण त्याच्यामध्ये जास्त भेसळ असल्यामुळे आपण या वर्षी कुणालाच बियाणं दिलेलं नाहीये आणि या वर्षी आपण स्वतः पण पेरलेलं नाहीये। तर या वर्षी आपण दुसरं शेडचं बियाणं आणलं, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, अजित 102चं गव्हाचं बियाणं आणलंय। हे वेदिका सारखंच आहे, याचा कालावधी लवकर निघतं। ते पेरणी चालू आहे, पुढे ट्रॅक्टर आहे। तर भरपूर जण असं वाटतं ते वेदिका K9चं बियाणे आपल्या म्हणजे तुम्ही आम्हाला दिलं नाही म्हणून। तर असं काही नाही, त्यात जास्त भेसळ असल्या कारणाने आम्ही ते बियाणे कुणालाच दिलं नाही, आम्ही स्वतः पण पेरलं नाही। तर तुम्हाला मी आताच दाखवलंय। आपण एक अजित 102चं गव्हाची पेरणी आपली चालू आहे। हे पेरणीवाले जे आहे आपले गावातलेच आहे, दीपक कदम म्हणून। तर या वर्षी थोडाच गहू घेतला आपण, नाही का, खायापुरतच फक्त। याच्यामध्ये आपण मटेरियल पण टाकलेलं आहे, गहू आणि मटेरियल सोबत। तर तुम्हाला विश्वास बसला असेल का आम्ही यावर्षी वेदिका K9चं बियाणं आहे खरंच म्हणजे गहू पेरलेलंच नाहीये, तर दुसरं आपण दुकानचं बियाणं आणलंय। त्यात जास्त भेसळ असल्यामुळे आम्ही स्वतः पण नाही आणि तुम्हाला पण नाही दिला, विश्वास तर बसला असेल। भरपूर जण असं वाटत होतं की नाही का, नाही आम्ही म्हणजे देतच नाही, आम्ही पेरणार आहे। भरपूर जण हे पण विचारलं का तुम्ही कोणतं पीक घेणार आहे वर्षी गावाचं। तर आपण अजित 102चं पीक घेतलंय गावाचं, आणि त्याला पण ती चपाती पण मऊ असते आणि कालावधी पण वेदिका K9 सारखाच आहे। कुणाला जर गावाचं पेरणी वगैरे करायचे असेल किंवा कांदा रोप आणि मका पेरणी वगैरे करायची असेल तर एक मेनच्या स्क्रीनवरती नंबर देते, दीपक कदम म्हणून, त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला बाय। विश्वास बसला असेल ना, तर तुम्ही पण गावाचं कोणतं पीक घेतलं आहे वर्षी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। बाय।